Last time we have discussed the some gas laws. First of all, Boyle's law, Charles law, Avogadro's law, Gay-Lussac's law, and last one is the combination of three laws, that is ideal gas equation, that is PV is equal to nRT. Up till now, this much part is covered according to your exam point of view as well as syllabus. Now the next part of your syllabus is by using that ideal gas equation, some application that is for expression of or expression for the molar mass determination of a compound. Okay, so molar mass कसं calculate करायचं by using that ideal gas equation. So हा एक क्वेश्चन पेपर मध्ये येतो आणि याला कंटिन्यू क्वेश्चन असणार कंबाईन गॅस लॉ इक्वेशन. आता ते खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मी सांगेन तुम्हाला की कंबाईन गॅस लॉ इक्वेशनचं स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन स्टेट करा. स्टेट इन द सेन्स फक्त फायनल एक्सप्रेशन द्यायचं, काही डिराईव्ह वगैरे करायचं नाही. डायरेक्ट जे आन्सर येते ते फायनली तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आहात. सो वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं म्हटलेलं अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन? Ideal gas equation, PV is equal to nRT, where P be the pressure, V be the volume, N be the number of moles, R be the gas constant, and T be the temperature, absolute temperature. Okay, so according to that concept, if we rearrange this equation in terms of N, so मला N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आन्सर काय येणार? N तिथेच ठेवला, PV आहे तसाच राहील न्यूमरेटर मध्ये, आणि RT हा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे त्याचा न्यूमरेटर मध्ये जो आहे तो या साईडला येईल, डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो RT इथे येईल. Okay, but N is the number of moles. N is equal to number of moles, and we know the value of number of moles is nothing but mass upon molar mass. हे आपण इंडिकेट कसं करतो? मासची समजा मी व्हॅल्यू किंवा वेट असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. मासची व्हॅल्यू मी घेतली, कन्सिडर करूया इट इज अ स्मॉल m, आणि मोलार मास मी कन्सिडर केलं कॅपिटल M. सो n ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? N is equal to mass upon molar mass. So substitute this value in this equation. So we get m upon capital M is equal to PV upon RT. PV upon RT. डिटरमाइन काय करायचं आपल्याला? एक्सप्रेशन ऑफ मोलार मास. मोलार मास म्हणजे कोण आहे आपला? कॅपिटल M आहे. मोलार मास इज नथिंग बट युअर कॅपिटल M. सो हेच इक्वेशन फक्त कॅपिटल M च्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करायचं. मी काय करेन? हा M मी तिकडे नेईल, म्हणजे आन्सर मला असं मिळेल M इज इक्वल टू कॅपिटल M हा इकडे नेला, बाकीचा सगळा पार्ट आहे तो इथे आणूया. M इंटू स्मॉल m इंटू कॅपिटल R इंटू टी डिवायडेड बाय PV. हेच एक्सप्रेशन मिळते की नाही बघा. मी फक्त केलं काय, हा जो M आहे तो तिकडे लिहिला, हा RT इकडे लिहिला, म्हणजे MRT झालं पहिल्यांदा, आणि न्यूमरेटर मध्ये जो PV आहे तो या साईडला आल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये येईल. सो कॅपिटल M ची व्हॅल्यू मला मिळाली MRT डिवायडेड बाय PV. हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. सो M इज इक्वल टू MRT अपॉन PV. This is the final expression for determination of a molar mass of any compound which obeys ideal gas equation. ज्या कंपाऊंड मध्ये आयडियल गॅस इक्वेशन आहे किंवा एक्झाम्पल आहे आयडियल गॅस इक्वेशनचं, या केसमध्ये जर मोलार मास कॅल्क्युलेट करायचं झालं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एक डाऊट असणार, हा मोलार मास आणि हा M कशाचं मास घ्यायचं? सो मास म्हणजे त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असणार 20 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन वेल डिझॉल्ड इन अ वॉटर, म्हणजे 20 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन हे तुमचं वेट झालं. सो इथे तुमचं आन्सर ना 20 मल्टिप्लाइड बाय 8.314 ऍट 27 डिग्री सेल्सिअस असं पेपरमध्ये दिलेलं असेल. सो 27 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विन मध्ये करणार, म्हणजे काय करणार? ऍडिशन करणार 273.15. सो इट विल बी युअर आन्सर 300.50. ओके, सो दिस विल बी युअर टेम्परेचर. प्रेशर अँड व्हॉल्यूमच्या व्हॅल्यूजला त्यांनी दिलेल्या आहेत, आणि ह्या सगळ्यांचा रेशो घ्यायचा. जे रेशोचा आन्सर असेल ते मोलार मास मध्ये डिटरमाइन करायचं, म्हणजे एक्सप्रेस करायचं. ओके, सो दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर मोलार मास ऑफ अ कंपोनंट विच ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. सिमिलरली अकॉर्डिंग टू द आयडियल गॅस इक्वेशन कंबाईन गॅस लॉ, हा एक पेपरमध्ये येणारा फेवरेट एक्झामिनरचा क्वेश्चन आहे. जर हा क्वेश्चन आला तर तुम्हाला VSA मध्ये येणार कंबाईन्ड गॅस लॉज, गॅस लॉ. ओके, फक्त स्टेटमेंट येईल, फायनल एक्सप्रेशन. याचं फायनल एक्सप्रेशन असं आहे, PV बघा, PV इज इक्वल टू NRT इज नथिंग बट युअर आयडियल गॅस इक्वेशन. आपल्याला माहिती आहे, समजा NR हा सुद्धा मी कॉन्स्टंट टर्म घेतली तर सगळ्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या तर तुमचा आन्सर असं यायला पाहिजे, N नंबर ऑफ प्रेशर व्हॉल्यूम असतील तर P1 V1 अपॉन P1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन P2 इज इक्वल टू P3 V3 अपॉन T3 विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटचा मिनिंग काय असतो?
कॉन्स्टंट इज नथिंग बट एनी टर्म विच इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ न्यूमेरिकल फॅक्टर. ओके, म्हणजे बघा प्रेशरचं व्हॅल्यू मला मिळालेली असेल, कन्सिडर करूया 2 आहे असं मी कन्सिडर करतो. P1 ची व्हॅल्यू आहे 2, P2 ची व्हॅल्यू आहे 4, P3 ची व्हॅल्यू आहे 6. सिमिलरली V1 ची व्हॅल्यू आहे 1, V2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि V3 ची व्हॅल्यू आहे 3 डिवायडेड बाय टेम्परेचरच्या व्हॅल्यूज आहेत सगळ्याच्या सगळ्या टेम्परेचर ऍब्सोल्यूट टेम्परेचर असेल. म्हणजे मी इथे कन्सिडर करतो 2 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस आणि 6 डिग्री सेल्सिअस. आता तुम्ही याचं कॅल्क्युलेशन कसं करणार? 2 विल गेट कॅन्सर, आन्सर विल बी 1. 4 will get cancer, answer will be 2. 6 will get cancer, answer will be 3. So this is nothing but any numeric term. 1, 2, 3 हे काय आहेत? न्यूमेरिकल फॅक्टर्स आहेत, म्हणजेच काय ते कॉन्स्टंट आहेत. 1 ला मी 1च म्हणू शकतो. मी 1 इज नॉट इक्वल टू 2. आपल्याला माहिती आहे 1 आणि 2 मध्ये काहीतरी फरक आहे. सो दिस इज नथिंग बट युअर कॉन्स्टंट. सो हा कॉन्स्टंट जो असेल तो कुठला तरी के लेटर सिम्बॉल नसणार, न्यूमेरिक फॅक्टर असणार, ज्याला आपण कन्सिडर करतो कंबाईन गॅस लॉ. कंबाईन गॅस लॉ स्टेट करायला सांगितलं तर तुम्ही लिहिणार काय? स्टेट याचा अर्थ स्टेटमेंट नाहीये, फक्त फायनल एक्सप्रेशन लिहायचं. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू P3 V3 अपॉन T3. हे आलं कसं कॅल्क्युलेशन? सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर या इक्वेशन कडे बघा. PV इज इक्वल टू NRT. हा N आणि गॅस कॉन्स्टंट हे ऑलवेज व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, म्हणजे रूम टेम्परेचर बदलेल, प्रेशर बदलेल, व्हॉल्यूम बदलेल, पण नंबर ऑफ मोल्स कधी चेंज होत नाही, कारण एकाच गॅस मॉलिक्यूलसाठी नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला सेम राहतो, तो आहे मास अपॉन मोलार मास. म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स असेल, म्हणजे एक न्यूमेरिकल फॅक्टर असेल. आणि आर ची व्हॅल्यू सुद्धा फिक्स आहे, दॅट इज गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर केल्विन पर मोल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर. सो हे जर कॉन्स्टंट असेल तर हा मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजे पीव्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असा आन्सर येणार. पीव्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग मी तेच केलं, माझ्याकडे फक्त एन नंबर ऑफ व्हॉल्यूम होते, एन नंबर ऑफ प्रेशर होतं आणि एन नंबर ऑफ टेम्परेचर. सगळ्याला फक्त त्यांचे काय दिले, कोइफिशियंट्स मेन्शन केले. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 हे तिथे लिहिले, बाकी काही नवीन केलेलं नाही. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर कंबाईन गॅस लॉ. आणि हा क्वेश्चन पेपर मध्ये VSS साठी 1 मार्क साठी क्वेश्चन पेपर मध्ये येणार. स्टेट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ कंबाईन गॅस लॉ. आन्सर कॉन्स्टंट लिहिलेला नसेल बट तो मार्क मिळणार नाही, कारण P1 V1 अपॉन T1 इज नॉट इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ऍक्च्युअली ह्या व्हॅल्यूज काहीतरी कॉन्स्टंट टर्म्स मध्ये एक्सप्रेस केलेले असतात, म्हणून त्याला कॉन्स्टंट हा वर्ड खूप महत्वाचा आहे. जर कॉन्स्टंट हा वर्ड नसेल तर मार्क 0 मिळणार. आणि त्याचा अर्थ असा होणार की इट इज आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आणि क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे कंबाईन गॅस लॉ. सो ते फक्त टेन्शन असू दे तुमचं. दिस इज ऑल अबाउट युअर ऍप्लिकेशन ऑफ आयडियल गॅस इक्वेशन अँड कंबाईन गॅस लॉ. इथपर्यंतचा पार्ट जर समजला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बट समजला नसेल तर आपण रिपीट करूया. समजलाय का हा पार्ट आधी सांगा. त्याच्यानंतर एक छोटं नेक्स्ट एक्सप्रेशन एक आहे, सिम्पल आहे, दॅट इज द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. काय आहे एक्सप्रेशन, लिहायचं काय काय पेपरमध्ये हे बघूया. थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते. जर तो पार्ट झाला तर आपले 2 क्वेश्चन्स राहतात. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. Second one is nothing but your kinetic theory, assumptions of kinetic theory of gases, and last one is nothing but difference between ideal and real gas. हे 3 क्वेश्चन्स कम्प्लीट जर झाले तर तुमचा हा टोटल टॉपिक जो सांगितला डाल्टन्स लॉ, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सप्रेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ऍज इट इज आलं तर एक्सप्रेशन येणार, याच्यावरती कुठला प्रॉब्लेम येईल असं मला तर वाटत नाही. त्याच्यानंतर तुमचा आता टॉपिक कुठला चालू होणार आहे हा एक डाऊट असेल. काही स्टुडंट्सनी मला पण तिकडे विचारलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा की तुम्ही पुढे काय चालू करणार आहात, ते आम्हाला आधी सांगून द्या, आम्ही वेकेशन मध्ये करू. सेल्फ स्टडी करून केमिस्ट्री आणि फिजिक्स किंवा बायोलॉजी सब्जेक्ट आले असं त्यावर होतं कशाला, तो म्हणणार नाही. काय करा, ज्या वेळी मी तुम्हाला जसं जसं सांगत जातो आणि ते इम्पॉर्टंट होईल फक्त मेन्शन करून द्या, म्हणजे नोट्स तुमच्या रेडी झाल्या. ओके, आणि ज्या नोट्स रेडी झाल्या त्याच्यावरती जे कॅटेगरी करा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वेगळे ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वेगळे ठेवा, आणि जिथे स्क्वेअर ब्रॅकेट केले पाहिजे न्यूमेरिकल किंवा MCQ तिथेच तुम्ही जेव्हा नोट्स लिहिताय किंवा मी तुम्हाला PDF सेंड केल्यानंतर तुम्ही रिराईट करत असाल तर नोट्स वगैरे, तर त्याच्यातच कुठेतरी असं मेन्शन करत आलं MCQ, त्याच्यानंतर VSA फॉर 2 मार्क असं मेन्शन करत चला. थोड्या वेळानंतर असं समजेल की जेव्हा टर्म 1चा पेपर तुमच्या हातामध्ये असेल आणि पेपर समोर घ्याल आणि तुमच्या नोट्स समोर घ्याल तर तो MCQ हा बघा इथे MCQ होता, हा VSA सरांनी सांगितलेला होता, हे 2 मार्क्सचे क्वेश्चन सेक्शन बी मध्ये दिसतील, असं कुठे ना कुठेतरी ऑब्झर्व होईल तुम्हाला, म्हणजे त्यातलेच क्वेश्चन्स येतील. पण तेच क्वेश्चन्स येतील असं मी सांगू शकत नाही, कारण मी असं एका टॉपिकमध्ये प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज सांगतो, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन टॉपिक मधला पेपरमध्ये जर आला तर असं झालं ना, याचा अर्थ
15 मार्काचा सॉलिड स्टेट किंवा स्टेट्स ऑफ मॅटर हा टॉपिक 15 मार्काला लिहा. 15 मार्काला कोण स्टुडंट कुठला टॉपिक लिहू शकत नाही आणि ते 3 तासामध्ये कव्हर पण होणार नाही. तर याच्यासाठी पुस्तक छापणं हे आपलं टेंडन्सी नाही. आपल्याला एवढंच करायचं की इम्पॉर्टंट जेवढे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर करायचे. सो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आपल्याला काय सांगतो हे महत्वाचं आहे. कन्सिडर करूया मी 2 गॅसेस आहेत असं मी तुम्हाला कन्सिडर केलं होतं एका कंटेनरमध्ये. त्याचं पार्शियल प्रेशर मी कन्सिडर टोटल पार्शियल प्रेशर आहे ना, म्हणजे पी टोटल असं मी लिहितो. P total is equal to sum of the constituent gases present in it. मग त्याचं सगळ्याचे समजा माझ्याकडे एक हेलियम गॅस आहे, दुसरा आहे निऑन, तिसरा आहे आर्गॉन, नंतर आहे क्रिप्टॉन, मग आहे झेनॉन, मग आहे रेडॉन, असे सगळे एन नंबर ऑफ गॅसेस आहेत. तर याचं पार्शियल, हा जर एक नंबरचा गॅस असेल तर पार्शियल प्रेशर याचा येणार P1, या 2 नंबर असेल तर याचं येणार P2, P3, सिमिलरली P4, सिमिलरली P5 प्लस डॉट 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 प्लस Pn इथपर्यंतचे पार्शियल प्रेशरची ऍडिशन केल्यानंतर मला टोटल पार्शियल प्रेशर मिळालं. ह्याच्यामध्ये तर कोणाला काहीच डाऊट नसेल असं मला वाटते, तरी पण मी परत एकदा रिपीट करतो मी काय सांगितलं ते. टोटल पार्शियल प्रेशर ऑफ 2 नॉन रिएक्टिव्ह गॅसेस when combined with each other, so it is the sum of partial pressures of individual gases present in the system. या टोटल सिलेंडर मध्ये जेवढे नंबर ऑफ गॅसेस अवेलेबल आहेत त्यांच्या पार्शियल प्रेशरची सम ही टोटल पार्शियल प्रेशर एवढी येते. एकदम सिंपल आहे. म्हणजे 8 इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 8 टाइम्स असं घेण्यासारखं आहे ते. म्हणजे अगदी हा बालवाडीतला विषय आहे. पण हा ऍक्च्युअली बालवाडीतला आहे का हे आपल्याला नंतर कळणार. हे आपलं डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशरचं फक्त आणि फक्त स्टेटमेंट झालं, अजून प्रूफ केलं नाही. आणि प्रूफ साठी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन येणार, स्टेट द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, त्यालाच कंटिन्यू क्वेश्चन येणार, अँड डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन द पार्शियल प्रेशर अँड इट्स मोल फ्रॅक्शन. आता सगळ्यात पहिल्यांदा एक कन्सेप्ट, 2 कन्सेप्ट मी काल मगाशी सांगितलेल्या, नंबर ऑफ मोल्स आपण इंडिकेट करतो एन ने, बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स एन ने इंडिकेट करतो आणि त्याच्यासाठी मगाशी सांगितलेला फॉर्म्युला होता एम अपॉन कॅपिटल एम. एम म्हणजे काय, मास किंवा वेट डिवायडेड बाय कॅपिटल एम म्हणजे मोलार मास. कन्फ्युजन व्हायचं नाही, एम आणि एम दोन्ही सेमच घेतात सर असं काय झालं ते, असं लक्षात ठेवायचं. मास हे वेगळं असतं आणि मोलार मास हा पार्ट वेगळा असतो. मास म्हणजे वेट, 20 ग्रॅम ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स इज नथिंग बट युअर मास ऑफ CO2 असं म्हटलं मी, 20 ग्रॅम ऑफ CO2. ह्याचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करणार, ॲटॉमिक नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, कार्बनचं ॲटॉमिक मास असतं 12 आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास असतं 16. सो 16 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे आन्सर येणार 32. आन्सर तुमचं इथे येणार 44. ओके, सो दिस इज युअर मोलार मास 44 आणि 20 ग्रॅम ऑफ CO2 हे त्याचं वेट झालं, म्हणजे 20 डिवायडेड बाय 44 हे तुमचं असेल नंबर ऑफ मोल्सचं आन्सर. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन मास अँड मोलार मास. याच्यामध्ये कन्फ्युजन नको, बरेच स्टुडंट असं गोंधळ घालून ठेवतात. दोन्ही व्हॅल्यू सेमच येतं, आन्सर नेहमीच त्यांचं येत राहतं 1. आन्सर 40 डिवाइडेड बाय 40 म्हणजे आन्सर 1 येणार आहे असं नसतं कधी. सो डिफरंट नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. सो दिस इज नथिंग बट युअर नंबर ऑफ मोल्स. आता मला एक कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर इट इज अ टर्नरी सिस्टीम. आता मी एकच नंबर ऑफ मोल्स एका कंपोनंटचा कॅल्क्युलेट केला ना, असे 3 गॅसेस एकत्र असतील आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे, तर मी कसं कॅल्क्युलेट करेन. सो मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू, मोल फ्रॅक्शन इंडिकेट केलं जातं x या सिम्बॉलने, x1. ओके, इफ इट इज इन द फॉर्म ऑफ टर्नरी सिस्टीम देन n1 upon n1 plus n2 plus n3, x2 is equal to n2 divided by n1 plus n2 plus n3 and x3 is equal to n3 divided by n1 plus n2 plus n3. आता हे लक्षात आता समजलं असतं काय मला बोलायचंय ते. मोल फ्रॅक्शन साठी सिम्बॉल आहे x1, x2 आणि x3. हा 1 कंपोनंट आहे. मी मगाशी काय म्हटलं, इट इज अ टर्नरी सिस्टम. टर्नरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 कंपोनंट असणार, 3 गॅसेस असतील. कन्सिडर करूया हेलियम आहे, निऑन आहे आणि आर्गॉन आहे, हे 3 गॅसेस आहेत. हेलियम साठी मी हा वापरलाय, निऑन साठी मी हा मोल फ्रॅक्शन साठी सिम्बॉल वापरलाय आणि आर्गॉन साठी हा वापरलाय. मग मी हे कसं डिटरमाइन करू शकतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ मिक्सचर. हा नंबर ऑफ मोल्स हेलियमचा काहीतरी कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू असणार ना, N2 ची काहीतरी एक व्हॅल्यू असेल, N3 ची काहीतरी व्हॅल्यू असेल, याचा जो रेशो असेल तो x1 घ्यायचा, याचा जो रेशो असेल तो x2 घ्यायचा आणि याचा जो रेशो असेल तो x3 घ्यायचा. त्याच्यामध्ये जर एक काउंट केला तर डिनॉमिनेटर तर सगळीकडे सेमच येणार आहे, न्यूमरेटर मात्र वेगळा आहे. N1, N2, N3 ची व्हॅल्यू वेगळी असते. आणि याच्याही पुढे जाऊन एक ट्रिक सांगतो,
ऑलवेज याचा जो रेशो असेल तो लेस दॅन 1 असणार, म्हणजे x1 प्लस x2 प्लस x3 शुड बी इक्वल टू 1. त्याचा आन्सर काय येणार? 1च असायला पाहिजे. x1 प्लस x2 प्लस x3 ची व्हॅल्यू काय येणार? 1 येणार. तर हे कसं काय केलंय? त्याला स्मॉल फ्रॅक्शन असं म्हणतात. म्हणजे मला हे का सांगायचंय तुम्हाला, याच्यातून तुम्हाला पेपरमध्ये काहीच लिहायचं नाहीये, मी आधीच क्लिअर करतोय. डेरिवेशन आपलं अजून स्टार्टच झालं नाही, आपण इथे येऊनच थांबलोय. मी फक्त तुम्हाला असं सांगितलं, इथे एक वर्ड मी नंतर लिहिणार आहे, मोलार मास, एक्सप्रेशन फॉर मोलार मास अँड मोल फ्रॅक्शन. सो मोल फ्रॅक्शन इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ number of mole of that component with respect to sum of the total number of moles present in the system. मी रिपीट करतोय काय बोललो ते, तुमचं लक्ष त्या एक्सप्रेशन कडे असू दे. N1 X1 that is mole fraction is nothing but mole fraction of first component is equal to, it is the ratio of number of moles of first component with respect to summation of total number of moles present in the system. हेच एक्सप्रेशन मला कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे हे मला प्रूव्ह करायचं असेल तर मी सिंपल ह्या LHS आहे ना त्याची ऍडिशन करेन, x1 प्लस x2 प्लस x3. x1 ची व्हॅल्यू काय आहे? n1 प्लस n2 प्लस n3 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 प्लस n3 असा आन्सर येणार ना, म्हणजेच काय? 1. तेच मला इथे प्रूव्ह करायचं होतं. सो x1 प्लस x2 प्लस x3 ची ऑलवेज अँड ऑलवेज व्हॅल्यू 1 असेल. समजा ही सिस्टम टर्नरी नसेल, बायनरी असेल तर, म्हणजे दोनच कंपोनंट असतील तर तरी पण तेच येणार, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्या मोल फ्रॅक्शनची ऍडिशन केल्यानंतर जर आपला आन्सर 1 येत असेल तर आपण करेक्ट वेवर आहोत. हे आन्सर क्रॉस चेक करून बघायचं. हे आन्सर 1 पेक्षा पुढे गेलं किंवा 1 पेक्षा कमी आलं, आपण कुठेतरी गडबड केली असं समजायचं. सो आन्सर शुड बी 1 ओनली. सो समेशन ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट इज मस्ट बी इक्वल टू युनिटी, दॅट इज 1. ओके, सो दिस इज युअर बेसिक पार्ट. हा पार्ट आधी समजलाय का, किंवा एखादा एक्सप्लेन परत करायचं असेल तुम्हाला आत्ताच सांगा, कारण याच्यानंतर आपल्याला जे डेरिव्हेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे लिहायचंय. हा पार्ट समजलाय का फक्त सांगा. टेक्स्ट बुक मध्ये हे कुठेही काहीही मेन्शन केलेलं नाहीये, डायरेक्ट एक्सप्रेशन दिलेलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर केलंय, म्हणून मी आत्ताच हे क्लिअर करून घेतलं, आधी बेसिक क्लिअर करून घेतलं आणि मग पुढे आपण एक्सप्रेशनकडे जाणार आहोत. समजलाय हा पार्ट, की परत काय सांगायचं असेल तर कुठली स्टेप सांगायला हवी असेल तर सांगा. सर समजलं. अंडरस्टूड और नॉट? Okay. So this is all about your mole fraction, means summation of number of moles and relation between number of moles and mole fraction. So let us start. The actual mathematical expression for your syllabus is partial pressure and mole fraction. काहीच करू नका, फक्त आणि फक्त मी डेरिव्हेशन लिहितोय ते फक्त बघत राहा. पार्शियल प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. ओके,
पी अपॉन आर टी. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. तीन पॉईंट्स इम्पॉर्टंट त्याच्यातले. पहिला पॉईंट आहे अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. आपल्याला पार्शियल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन मधलं रिलेशनशिप डिटरमाइन करायचंय. तो सगळ्यात पहिल्यांदा अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हा आपला आयडियल गॅस इक्वेशनचा पार्ट आपल्याला माहिती आहे. सो हेच एक्सप्रेशन मी फक्त पीच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस केलंय. म्हणजे केलंय काय, पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन व्ही. म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे व्ही तो फक्त डिनॉमिनेटर मध्ये रिअरेंज केला फक्त, बाकी काही नाही केलं. जर समजा पी ची व्हॅल्यू मला पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन व्ही मिळते, तर ते माझ्याकडे एन नंबर ऑफ गॅसेस असतील. आयडियल गॅसेस सगळे भरपूर असतील माझ्याकडे, तर कन्सिडर करूया. तर मला P1 ची व्हॅल्यू काय मिळेल, N1 इंटू आरटी अपॉन व्ही. P2 ची व्हॅल्यू मिळेल N2 इंटू आरटी अपॉन व्ही. P3 ची व्हॅल्यू मिळेल N3 इंटू आरटी अपॉन व्ही. तसंच Pn एन नंबर ऑफ मोल्स आहेत, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय मिळेल, Pn ची व्हॅल्यू काय मिळेल, Nn इंटू आरटी अपॉन व्ही. आरटी अपॉन व्ही प्रत्येक वेळी मी कॉन्स्टंट घेतलंय. आपल्याला माहिती होतं, वरतीच एक्सप्रेशन बघितलं होतं, पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 प्लस डॉट 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 Pn. तेच लिहिलं इथे, पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 प्लस डॉट डॉट Pn. बट वी नो द व्हॅल्यू ऑफ P1, आत्ताच कॅल्क्युलेट केलं ना रे P1 ची व्हॅल्यू, N1 इंटू आरटी अपॉन व्ही. ती सबस्टिट्यूट केली, N1 इंटू आरटी अपॉन व्ही प्लस N2 इंटू आरटी अपॉन व्ही प्लस N3 अपॉन आरटी अपॉन व्ही डॉट 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 डॉट. आता मला सांगा, जर P1 P2 P3 P4 ची ऍडिशन केल्यानंतर पी टोटल येते, तर N1 N2 N3 हे जर मी कॉमन घेतले आणि त्याची ऍडिशन केली तर त्याचा आन्सर येणार एन टोटल. बघा, P1 P2 P3 ची ऍडिशन केल्यानंतर मला पी टोटल मिळते, तर N1 N2 N3 ची ऍडिशन केल्यानंतर एन टोटल मिळायला पाहिजे. म्हणजे मला फायनल एक्सप्रेशन असं मिळालं, पी टोटल इज इक्वल टू एन टोटल. मीन्स पार्शियल प्रेशर, टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लिकेशन ऑफ आरटी अपॉन व्ही. बट वी नो N1 अपॉन एन टोटल ची व्हॅल्यू काय मिळते, म्हणजे X1 ची व्हॅल्यू काय मिळते, मगाशी आपण बघितलेलं मोल फ्रॅक्शन X1 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3. आणि मला माहिती आहे N1 प्लस N2 प्लस N3 म्हणजे मगाशी मी काय घेतलंय, एन टोटल घेतलंय. म्हणजेच N1 डिवायडेड बाय एन टोटल हे मला एक्सप्रेशन मिळालं X1 साठी. ओके, X1 साठीचं एक्सप्रेशन असेल N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3. ते तिथे लिहिलं X1 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय एन टोटल. ओके, नाऊ अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू N1 ची व्हॅल्यू मला काय मिळेल, P1 इंटू आरटी अपॉन व्ही. आणि एन टोटल ची व्हॅल्यू काय मिळेल, याच्या व्हॅल्यू मी फक्त सबस्टिट्यूट केल्या. N1 ची व्हॅल्यू मला मिळाली P1 इंटू आरटी अपॉन व्ही. ही आली कुठून, ही N1 ची व्हॅल्यू मिळाली याच्यापासून. हा जर N1 मी इकडे शिफ्ट केला आणि हा P1 मी जर इकडे नेला, तर मला आन्सर काय मिळणार, N1 इज इक्वल टू P1 इंटू आरटी अपॉन व्ही. या एक्सप्रेशन वरून मला ही व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली एन टोटल ची व्हॅल्यू काय येईल मग,
एन टोटल इज इक्वल टू पी टोटल इंटू आरटी अपॉन व्ही. आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर N1 आणि N टोटलचा रेशो घ्यावा लागतो. हे कशावरून समजलं? त्याच्यावरून N1 अपॉन N टोटल म्हणजेच मोल फ्रॅक्शन. सो मी तेच केलं, याचा रेशो घेतला फक्त या दोन एक्सप्रेशनचा. N1 upon N total is equal to P1 into RT upon V divided by PT into PT म्हणजे P total PT into RT upon V. ओके, आता याच्या खालचा पार्ट जर दिसत नसेल तर मी इथे लिहितो परत एकदा. RT upon V म्हणजे मला एक्सप्रेशन असं मिळालंय N1 upon NT is equal to P1 RT upon V divided by PT RT upon V. Okay, PT stands for P total. RT upon V will get cancelled. Answer काय आलं? N1 upon NT is equal to P1 upon PT. But we know N1 upon RT चा आन्सर काय येतं? N1 upon N total चा आन्सर येतं X1. म्हणजे याला मी X1 सबस्टिट्यूट करू शकतो which is equal to P1 upon PT. म्हणजेच काय? P1 is equal to X1 into PT. आता हेच एक्सप्रेशन आहे डाल्टन्स लॉचं. डाल्टन्स लॉने काय सांगितलं? Partial pressure of individual gas is equal to, it is the product of mole fraction of that component with respect to total partial pressure. मी रिपीट करतोय स्टेटमेंट. पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस, कारण आपण नॉन रिएक्टिव्ह गॅसेस जे कन्सिडर केले होते त्याच्यातलं T1चं जर मला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? X1 कॅल्क्युलेट केला पाहिजे, मोल फ्रॅक्शन ऑफ हेलियम कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि त्याला टोटल पार्शियल प्रेशरने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके, सो P1 इज नथिंग बट पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल नॉन रिएक्टिव्ह गॅस इज इक्वल टू, इट इज द प्रोडक्ट ऑफ mole fraction of that component with respect to total partial pressure of that component. So this is the actual Dalton's law of a partial pressure statement. Statement सगळ्यात शेवटी लिहायचा. स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं? It is the partial pressure of individual gas is equal to, it is the sum multiplication or product of mole fraction of that component with respect to total partial pressure of the system. So this is all about Dalton's law of a partial pressure. इथपर्यंतचा पार्ट समजलाय. ऑब्व्हियसली मॅथमॅटिकल पार्ट आहे म्हणजे थोडा टाइम जाणार नक्कीच, पण तुम्ही बघा त्याच्यातली कुठली स्टेप समजली नसते तर विचारा प्लीज. पण हे आत्ताच क्लिअर करून घ्या. सर पीटी मध्ये व्हॅल्यू पुट करताना काय पुट करायची मग? कुठली पीटी? पीटी म्हणजे पी टोटल. पी टोटलची व्हॅल्यू P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. ती व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेली असणार फायनल प्रेशर. हा चालेल. 20 किंवा 80च्या आसपास दिलेली असते. राऊंड फिगरच असते ती. शक्यतो कॅल्क्युलेशन इझी असतं. फक्त 10⁻⁵ फॅक्टर मध्ये काही आन्सर येत नाही. सिम्पल फॉर्मॅट आहे मल्टिप्लिकेशनचा. फक्त डिव्हिजन ऍडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन करायची की मल्टिप्लिकेशन करायचं हे बरेच स्टुडंट विसरतात. इथे डिव्हिजन आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात ठेवा. X1 इंटू पी टोटल. पी टोटलची व्हॅल्यू दिलेली असणार, मोल फ्रॅक्शन दिलेलं नसणार, नंबर ऑफ मोल्स दिलेले असणार. तुम्हाला त्याच्यावर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करावं लागेल. ह्याची व्हॅल्यू जी येईल त्याला पी टोटलने मल्टिप्लाय करायचं, मग तुम्हाला P1 मिळणार. सिमिलरली P2. मग P2चं काय आहे? P2 इज इक्वल टू X2 इंटू PT. P3 इज इक्वल टू X3 इंटू PT. P4 is equal to X4 into PT. Okay, likewise, n number of gases, partial pressure of n number of gases can be calculated. ह्याच्यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन कन्फर्म पेपर मध्ये असते ना. हा जो पार्ट आहे याच्यावरती कन्फर्म विथ स्क्वेअर ब्रॅकेट पण मी केलंय. सो याच्यावरती न्यूमेरिकल एक पार्ट टेक्स्ट बुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल एक दिलेलं आहे बघा. आपण हा सगळा टॉपिक संपणार आज. ओके, उद्याच्या लेक्चरला, उद्या सुट्टीच आहे, शनिवारच्या लेक्चरला आपण याच्यावरची सगळी न्यूमेरिकल स्टार्ट करूया. न्यूमेरिकल्स जे आहे ती त्याच वेळी कव्हर करूया. म्हणजे टोटल टॉपिक मध्ये काय काय क्वेश्चन येऊ शकतात त्याची क्वेश्चन बँक मी देऊन ठेवेन. या टॉपिक वरती रिटर्न पेपर पण असणार आहे हा एक. म्हणजे मी तुम्हाला एक PDF सेंड करेन. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ऑफलाईन येऊन पेपर दिला तर वेल अँड गुड, प्रश्नच मिटला मग. पण जर तुम्हाला पॉसिबल नसेल ऑफलाईन येऊन पेपर देणं, टेस्ट मात्र मी शक्यतो ऑफलाईन का सांगितलंय तुम्हाला, याचं रिझन असं आहे. समजा तो क्वेश्चन पेपरचा जो काय कुठला चुकलेला क्वेश्चन आहे किंवा जो क्वेश्चन मला आठवलाच नाही, समजलाच नाही, त्याच्यासाठी जी पहिली टेंडन्सी असते ना की मला इनिशियल लेटर काय असते ना स्टेटमेंट ते आठवत नाही.
मला बाकी सगळं आठवत असतं पण बाकी ते आठवत नाही. हा जो काही सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे तो आपण त्याच वेळी क्लिअर करू. म्हणजे समोरासमोरच तुमचा मी पेपर चेक करून तुम्हाला देईन, जेणेकरून चुका, मी म्हणतो 25 पैकी 2च मार्क असू दे चालतील, पण ते 2 मार्क स्वतःचे असू दे. ओके, म्हणून म्हटलं. आणि हा एका टॉपिकचे मी क्वेश्चन बँक देणार आहे ना तुम्हाला, त्यामुळे काही त्याचं टेन्शन घेऊ नका की काहीतरी डिफिकल्ट पेपर काढतील सर वगैरे, असं काही नसणार. जे क्वेश्चन्स मी घेतले तेच येणार आणि मी जे सांगितलं तेच तुम्ही प्रिपेअर करायचे. तुमचे मार्क्स कमी पडले पाहिजे हा माझा रोल नाहीये, हे लक्षात घ्या. तुमचे मार्क्स ते 25चे 25 सिक्युअर करणे हे माझं काम आहे. त्यामुळे प्लीज असं विचार करू नका की पेपर खूप डिफिकल्ट असला तर आपली वाट लागेल, सर काय म्हणतील, असं काही होणार नाही. जे काय असेल ते फक्त आपण पेपर दिल्याशिवाय, समोर येऊन पेपर बसल्याशिवाय, दिल्याशिवाय त्याचा अभ्यास होत नाही. हे तुम्हालाही पटलं असेल आणि ते ऍक्सेप्ट कुठे ना कुठेतरी करायलाच पाहिजे. पेपर दिल्याशिवाय अभ्यास होत नाही. टेस्ट लावलीच नाही तुमची तर तुम्ही आरामातच राहणार ना. टेस्ट घेतलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुमचं परफॉर्मन्स काय आहे ते मलाही कळणार नाही ना. ओके, सो हे एक लक्षात ठेवा की मी याच्यावरची क्वेश्चन बँक देणार आहे, पण ते कधी सॅटर्डेला आपण त्याच्यावरची न्यूमेरिकल्स बघूया आणि जर लवकर संपली न्यूमेरिकल्स तर न्यू टॉपिक स्टार्ट करू, जर नाही संपली तर रविवारी न्यू टॉपिक स्टार्ट करूया. पेपर 1चा पहिला टॉपिक स्टार्ट होईल मे बी तुमचा आता. 1, 2, 3 जे पहिले सलग 3 टॉपिक्स आहेत, खूपच इझी आहे. त्याचे 1-1.5 लेक्चर मध्ये पण कव्हर होऊ शकतात असे टॉपिक्स आहेत, म्हणून ते आधी कव्हर करूया. म्हणजे नंबर ऑफ टॉपिक्स तुमचे अप्रॉक्सिमेट वेकेशन पर्यंत, म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत तुमचे 6 टॉपिक झालेले असतील केमिस्ट्रीचे. ओके, जो तुमचा आकडा 8 पर्यंत जर गेला तर तुमचा टर्मचा सिलेबस कम्प्लीट होतो. सो तुम्ही सिलेबस वरती काही कॉन्सन्ट्रेट करू नका, खूप इझी आहे पहिला पार्ट. हे जर सगळं समजलं असेल ना तर ह्याच्याप्रमाणे खूपच इझी आहे तो टॉपिक. त्यात काहीच नाही, अगदी बेसिक बेसिक डेफिनेशन देतो. ठीक आहे, कम्प्लीट झालंय. काही डाऊट आहे कुठल्या पॉईंट मध्ये काही समजलं नसेल वगैरे काय? रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर परत वाटलं की चेक करूया, परत लिहून करूया, तर माझ्या बरोबर सायमल्टेनियसली ते ऑन करा परत रेकॉर्डेड लेक्चर आणि वहीवरती लिहून काढा. डेरिव्हेशन्स वाचून पाठ करून येत नाहीत लिहून काढल्याशिवाय, ती लिहूनच काढावी लागणार. प्रॅक्टिस केली पाहिजे. एकदा लिहून बघून काढायचं, बघून म्हणजे समोर टेक्स्टबुक ठेवून. दुसऱ्यांदा मी जे करतोय त्याप्रमाणे फॉलो करत जायचं, म्हणजे मी इथे सांगतानाच तुम्ही सायमल्टेनियसली लिहून घ्यायचं. तिसऱ्यांदा न बघता येतंय का लिहायचं. चौथ्यांदा वाचायचं सगळं. आपण 3 वेळा लिहिले, आपल्याला समजतंय की नाही काय, तर तुम्हाला समजणार. इथपर्यंत कळल्याच्या पुढचं काही कळलं नाही, लगेच मला फोन करायचा आणि विचारायचं. मग त्याच्यानंतर मी परत सांगेन. आणि 5व्या वेळी लिहिताना न बघता लिहिता आलंच पाहिजे, येतच ते. ओके, याला प्रॅक्टिस म्हणतात. रीड करून काय होत नाही. तुम्ही 20 वेळा रीड करणं आणि 2दा लिहून काढणं, याच्यामध्ये 2दा लिहून काढणं बेनिफिशियल असतं. कम्प्लिटेड. Okay, so the next part of your syllabus is assumptions of kinetic theory of gases. Again same question, important question for section C, कन्फर्म पेपर मध्ये असेल. जे आहे ते सांगायला काही वाटत नाहीये, कारण का हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि ज्या टॉपिक मधनं लिक्विडचा सेक्शन पूर्णपणे काढून टाकलाय त्यांनी. म्हणजे सॉलिड वरती एवढं गॅस वरती एवढा क्वेश्चन येणार आहेत की जे जे आता आपण घेतलंय आणि न्यूमेरिकल क्वेश्चन जे असतील ते मार्क मिळवून देणारे टॉपिक आहेत. आणि याच्यामध्ये काही डिफिकल्ट असं नाही, फक्त काय अटेन्शन आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि अंडरस्टँडिंग बेस्ट असायला हवं, तर हा टॉपिक खूप इझी जाणार. असाच एक टॉपिक आहे केमिकल इक्विलिब्रियम म्हणून, सेकंड लास्ट टॉपिक आहे तो पण असाच आहे, अंडरस्टँडिंग बेस आहे. आणि याच्यावरती लॉज आणि फिक्स क्वेश्चन्स असतात, हेच क्वेश्चन्स येतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. म्हणून फर्स्ट, assumptions of kinetic theory of gases. Kinetic हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं, इट इज रिलेटेड विथ द rate of reaction or speed of the reaction. Kinetic theory of gases. Okay, assumptions of kinetic theory of gases. First part is, पहिला पार्ट assumptions मध्ये kinetic theory of gases मध्ये, gas molecules किंवा gas consists of tiny discrete particles called molecules. Second, actual volume occupied by gas molecules
are negligible than volume of container. Third, average kinetic energy of any gas molecule is directly proportional to absolute temperature. Okay. Fourth, all gas molecules, assumptions आहेत, वर्ड तेच पाहिजे ना, तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेज मध्ये काही लिहायचं नाही. जिथे assumptions आहेत तिथे सगळेच्या सगळे क्वेश्चन, सगळेच्या सगळे स्टेटमेंट हे सगळं ऍज इट इज आलं पाहिजे. ऑल गॅस मॉलिक्युल्स आर इन continuous random motion. They colloid with each other as well as the wall of the container. Wall of container. Next, fifth and very important point is pressure of the gas. Pressure of gas is the result of collision between the gas molecules. Collision between the gas molecules. Okay, and last, gas molecules are perfectly elastic in nature. Okay, so these are the assumptions of assumptions. म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा काय, एक बघा, पर्टिक्युलर एखादी थिअरी असेल, कुठली थिअरी असेल, न्यूटनची थिअरी, आणखी कुठली XYZ पर्सनची थिअरी. त्या थिअरी मध्ये काहीतरी सगळ्यात पहिला न्यूटनचा आपल्याला लॉ सांगितलं होतं, मला वाटतं 10th स्टँडर्डला होता. काय होता? F is equal to G into M1 M2 divided by R square, where M1 and M2 be the masses of the two different masses of the two objects which are separated from the distance R, and G is nothing but your Newton's gravitational constant. तर तुम्हाला सांगितलं होतं काय, फोर्स is acting upon that particular masses. It is nothing but it is the directly proportional to product of masses of the two objects, and it is inversely proportional to square of distance between them, where G be the gravitational constant, Newton's gravitational constant. म्हणजे न्यूटनने फोर्स, मास आणि डिस्टन्स आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. याच्या पुढे एनर्जी, वर्क फंक्शन किंवा कायनेटिक थिअरी असं काही नव्हतं. जसं तशी ही ज्याची त्याची थिअरी झाली, तसंच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसची काही अझम्पन्स आहेत. अझम्पन्स म्हणजे वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य. सो कुठले कुठले आहेत 5 ते बघूया. गॅस कन्सिस्ट ऑफ टायनी डिस्क्रीट पार्टिकल. गॅस मॉलिक्युल जो असतो, एखाद्या सिलेंडर मध्ये गॅस मॉलिक्युल ठेवलेले आहे, तर ते टायनी म्हणजे छोटे आणि डिस्क्रीट म्हणजे विखुरलेले पार्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये असतात, ज्याला कन्सिडर केलं जातं मॉलिक्युल, म्हणून आपण त्यांना म्हणतो गॅस मॉलिक्युल असं म्हणतो. बरोबर आहे. सेकंड, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. समजा मॅडम एक एवढा मोठा सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये मी गॅस फिलअप करून ठेवलाय. बघा, एवढा मोठा सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये मी गॅस मॉलिक्युल फिलअप करून ठेवले. तर ह्या कंडिशनवर एक कन्क्लुजन निघतं, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल्स आर निग्लिजिबल दॅन द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. जर कंटेनरचा व्हॉल्यूम आपल्या एलपीजी वरती असतो ना 14.5 kg, तर ऍक्च्युअली 14.5 kg त्याच्यामध्ये सिलेंडरमध्ये गॅस फिलअप झालेला नसतो, तो 12.8 एवढाच असतो. गॅस मॉलिक्युलचं जेवढं काही व्हॉल्यूम असेल त्याच्या बाहेर तर गॅस मॉलिक्युल जाऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या जे सिलेंडरचा व्हॉल्यूम असेल त्याच्या बाहेर गॅस मॉलिक्युल जात नाही. जर असे जात असेल त्याला आपण म्हणतो लिकेज, लीक आहे झालेला असं म्हणतो. सो ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी निग्लिजिबल than that of the volume occupied by the container or the volume of container. Average kinetic energy is directly proportional to absolute temperature. Kinetic energy म्हणजे काय, 1/2 mv². बरोबर आहे ना. 1/2 mv² कधी इन्क्रीज होईल, ज्यावेळी ही जी व्हॅल्यू आहे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू कधी वाढेल, जेव्हा टेम्परेचर वाढेल तेव्हा. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर वॉटर मॉलिक्युल आपण काय करतो, हीट करतो. मग वॉटरचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होतं. मग जर तुम्ही वॉटर बॉईल होताना चेक केला तर अप्पर सरफेसला ते बबल्स असे मूव्ह झालेले दिसतात. ते कसे काय घालतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढलेली असते, ते स्टेबल नसतात, अनस्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल, दॅट इज द कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढतं त्याच्यामध्ये असणारं हायड्रोजन बॉन्डिंग पण वाढतं आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सुद्धा वाढते. ॲव्हरेज याचा अर्थ काय,
ऑन अन ॲव्हरेज एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असतील तर त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची, सगळ्याची ऍडिशन करायची डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो, जसं तुम्ही आपल्या मार्क्सचं काढता तसंच. ओके, ऑल गॅस मॉलिक्युल्स, मला वाटतं हे आपण प्रिव्हियस लेक्चरला पण बघितलं होतं. ऑल गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. रँडम म्हणजे मी सांगितलेलं फास्ट, ते कंटिन्युअसली फास्ट मोशन मध्ये फिरत असतात, ते एकमेकांवरती आदळत असतात, आपटत असतात, ऍज वेल ऍज ते बाजूच्या कंटेनरला पण आपटत असतात. प्रेशर ऑफ द गॅस इज रिझल्ट बिटवीन कोलिजन ऑफ द मॉलिक्युल. एखाद्या गॅस मॉलिक्युल वरती प्रेशर असतो, हा रिझल्ट कशाचा आहे तर त्यांच्यामध्ये होणारं कोलिजन, गॅस मॉलिक्युल मध्ये होणारं कोलिजन म्हणजे आदळणे आपटणे, हा जो प्रकार आहे तो जर स्टॉप झाला तर गॅसेस आर नॉन कॉम्प्रेसिबल असं म्हणावं लागेल. ओके, बट गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर प्रॅक्टिकली. आपण हे मला वाटतं लास्ट लेक्चरला सॉलिड लिक्विड अँड गॅसेसचे जे डिफरन्स बघितले त्याच्यामध्ये पण हा पार्ट सगळ्यात शेवटच्या पॉईंट मध्ये घेतलाय बघा. गॅसेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर. आणि लास्ट अझम्पशन ही गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. इलॅस्टिक म्हणजे त्याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी असते असं त्याचं मिनिंग नाहीये. परफेक्टली इलॅस्टिक म्हणजे काय, तुम्ही जशा कंटेनरचा शेप बदलत जाल तसे तसे गॅस मॉलिक्युल पण स्वतःमध्ये चेंजेस करतात. म्हणजे एखादा गॅस सिलेंडर असेल तो सिलेंड्रिकल असेल तर त्या सिलेंड्रिकल शेप त्या गॅस मॉलिक्युलला मिळतो. एखादा स्क्वेअर शेप सिलेंडर असेल किंवा बॉक्स असेल, ग्लासचा एखादा बॉक्स असेल त्याच्यामध्ये पण गॅस मॉलिक्युल्स असणार आहेत. तो त्या ग्लासच्या बॉक्समध्ये सुद्धा गॅस मॉलिक्युल म्हणजे त्यांचा शेप आता सिलेंड्रिकल नसणार, आता स्क्वेअर शेप असणार, ट्रायंग्युलर असू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, ते स्वतःचा शेप बदलू शकतात, त्यामुळे त्याला आपण इलॅस्टिक असं म्हणतो. सो दीज आर 6 assumptions of kinetic theory of gases. 3 marks साठी each and every point carry half mark. So that's why it may ask for 3 marks in section C, assumptions of kinetic theory of gases. तुम्हाला एवढंच विचारणार, write the assumptions of kinetic theory of gases or explain the assumptions of kinetic theory of gases for 3 marks. 6 पॉईंट दिले, 3 मार्क आले, म्हणजे एकही पॉईंट विसरणं तुम्हाला पॉसिबल नाहीये. जर विसरला तर हाफ मार्क गेला. ओके, जेवढे पॉईंट लिहिणार त्याच्याप्रमाणे हाफ ऑफ मार्क वाढत जाणार, लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर assumptions of kinetic theory of gases. And last point of your syllabus is ideal and real gas difference. सो तेवढा फक्त बघूया आणि मग स्टॉप करूया. माझं लेक्चर आहे अगेन, तुमचं झाल्यानंतर 12वीचं लेक्चर असणार आहे कॉलेजचं. एक्स्ट्रा क्लासेस चालू आहेत सध्या, वेकेशन बॅच. कम्प्लीट झालं असेल तर फक्त सांगा. समजलाय पार्ट हा टोटल? थिअरी आहे त्यामुळे काही डिफिकल्ट जाणार नाही. ओके, so the next part is difference between ideal and real gases. Again same very important question, same exam point of view 2 marks साठी confirm question असेल. Difference between ideal and real gases. Ideal gas and real gas. ओके, ऍटलीस्ट 5 पॉईंट्स तर लक्षात ठेवा, कारण एका पॉईंटला त्याला 1 मार्क्स भेटेल आणि बाकीच्या सगळ्या पॉईंट्सना हाफ ऑफ मार्क्स भेटेल, किंवा 5 पॉईंट्स एक्सपेक्टेड आहे. स्टार्ट करूया. Ideal gas strictly obey PV upon nRT is equal to 1. This expression. Okay. And in case of real gases, PV upon nRT is not exactly equal to 1. मी इथे equal to 1 घेतलं, it is not exactly equal to 1 असं म्हटलं. Second, they are perfectly elastic in nature. Perfectly elastic in nature. परफेक्ट इलास्टिक म्हणजे काय, ते मुवमेंट त्यांची शेप साईज प्रमाणे चेंज होऊ शकते, बट जनरली दे आर नॉट परफेक्टली इलास्टिक. रिअल गॅसेस आर नॉट परफेक्टली इलास्टिक इन नेचर. इलास्टिक असतात बट परफेक्टली इलास्टिक नाहीये. ओके, थर्ड पॉइंट मध्ये सांगू शकतो, देअर इज नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, between the neighboring molecules. So at neighboring molecules च्या मध्ये अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असं काहीच नाही, ऑब्झर्व होत नाही. याच्यामध्ये मात्र तसं नाहीये. देर इज अ अट्रॅक्शन, देर इज an attraction or repulsion between the molecules, neighboring molecules, between the neighboring molecules. Next, fourth point, in case of ideal gas, generally it is practically it does not exist. हा एक्झिस्टच नाही. आयडियल गॅस असं जे आपण म्हणतो ते ऍक्च्युअली प्रॅक्टिकली प्रेझेंट नाहीये. नियरली आयडियल
आहेत, बट याच्यामध्ये आहेत दे आर एक्झिस्ट इन नेचर लाईक O2, N2, CO, CO2, etc. Okay, so they are some real gases. Again, एक पॉइंट आपण असं सांगू शकतो म्हणजे बेसिक थिंग्स वरनं, actual volume of this gas molecule, actual volume is negligible, means less than that of the volume of container. खूपच कमी असतो कारण एक्झिस्टच नसतो म्हणून. बट याच्यामध्ये रिअल गॅसेस मध्ये काय, त्याचा एक्झिस्टन्स असतो तो अप्रॉक्सिमेट इक्वल असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऍक्च्युअल व्हॉल्यूम इज मॉडरेट, ऍक्च्युअल व्हॉल्यूम इज मॉडरेट ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर, हाय टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे हे जर निग्लिजिबल असतील तर हे निग्लिजिबल नसतं, याची व्हॅल्यू काहीतरी असते मॉडरेट, पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, एकदम हाय पण नसते एकदम लो पण नसते, मॉडरेट असते, मिडलला असते. आणखीन एखादा पॉइंट सांगायचं झालं तर दे कॅन नॉट लिक्विफाय, दे कॅन नॉट बी लिक्विफाय. म्हणजे या गॅस मॉलिक्युलला अंडर हायर प्रेशर आपण लिक्विड स्टेज मध्ये आणू शकत नाही. सो दे कॅन नॉट बी लिक्विफाय, दे कॅन बी लिक्विफाईड, दे कॅन बी लिक्विफाईड. म्हणूनच आपण डिझॉल्ड CO2 घेतो ना. तुम्ही जो कोको कोला, थंडा वगैरे जे काय म्हणता पिता, त्याच्यामध्ये डिझॉल्ड CO2 तर प्रेझेंट असतो. जर त्याचा लिड ओपन केला तर गॅस मॉलिक्यूल बाहेर पडतानाचा आवाज येतो. म्हणजे काय, दे कॅन नॉट बी लिक्विफाईड, दॅट इज in case of ideal gas, but in case of real gases they can be liquefied. Okay, so these are 6 distinguishing points. Any 5 points you can remember, and 5 points तुमच्या पेपर मध्ये मात्र आले पाहिजे. मी परत रिपीट करतोय, the gas equation which strictly obeys PV upon nRT is equal to 1, so then it is considered as an ideal gas. If it is not equal to 1, then it is considered as a real gases. Okay, if ideal gases are perfectly elastic in nature, they are not perfectly elastic in nature. No attraction and repulsion between the neighboring molecules. There is an attraction and repulsion between the neighboring molecules. It does not exist in the form of a nature, but it can be exist in the nature like O2, N2, CO2. म्हणजे हा ऍक्च्युअली आयडियल गॅसचं एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला सांगितलं तर त्यांचा आन्सर काहीच नसणार. आयडियल गॅस हयात नाही. Actual volume of the container is less than that of the volume of the container, and here actual volume is moderate at higher temperature as well as the pressure. They cannot be liquefied, but it can be easily liquefied. Okay, so these are the 6 points of your distinguishing points of your ideal gases as well as the real gases. जिथे तुमचा हा टॉपिक थिअरॉटिकली कम्प्लीट होतो असं मी डिक्लेअर करतोय, आणि न्यूमेरिकलचे जे क्वेश्चन्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे सॅटर्डेच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. सॅटर्डेला लेक्चर मॉर्निंगलाच असेल, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही शक्यतो, आणि काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे तुम्ही कुठे गावी जाणार असाल किंवा काय बाहेर जाणार आहात आणि सॅटर्डेला काही प्रॉब्लेम असतील, आफ्टरनूनला घेतलं तर मला पॉसिबल आहे, इव्हिनिंगला घेतलं तर मला पॉसिबल आहे, तर मला प्लीज अगोदर इंटिमेट करा, मग त्याप्रमाणे आपण चेंज करू शकतो टायमिंग मध्ये. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे म्हणून, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन, हा पेपरमध्ये येणार कन्फर्म. Completed? Is there any doubt? Okay. ओके, ठीक आहे. मग असं लेक्चर स्टॉप करूया आज. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे सॅटर्डेला आपण मॉर्निंगला, टायमिंग मी तुम्हाला ग्रुप पर्सनली सेंड करेन. टायमिंग ज्यावेळी असेल त्याच वेळी लेक्चर स्टार्ट होईल. पुढचा पार्ट आपण घेऊया, दॅट इज न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.